नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। बघा, लाडकी बहीण योजना, खूप साऱ्या लाडक्या बहिणी आपल्याला प्रश्न करत आहे की सर आमची लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे येणं बंद झालं आहे। कोणाला 5 हप्ते मिळाले, कोणाला 8 हप्ते मिळाले, कोणाला 3, कोणाला 2, तर कोणाला काहीच नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे न येण्याचं सगळ्यात मोठं कारण मी आज तुम्हाला सांगत आहे। व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती देतो तुम्हाला पैसे का बरं येत नाही आहे। पॉइंट टू पॉइंट आज मी नोट केलेलं आहे आणि ते सर्व पॉइंट तुमच्या पुढे आणलेले आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी महत्वाचा पॉइंट नंबर 1 म्हणजे जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना घाई गडबडीमध्ये म्हणजे जे पात्र नाही आहे त्या पण महिलांना सरकारने पैसे दिले। म्हणजे काय, तर हे पूर्ण जे अटी दिलेल्या आहे ह्या अटीमध्ये बसल्या नव्हत्या तरी सुद्धा पैसे दिलेले आहे। परंतु निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला KYC करायला लावली। तर खूप साऱ्या लाडक्या बहिणी गरीब, होतकरू, गरजू आहे, त्यांना पैशाची गरज आहे आणि ते पात्र सुद्धा आहे। परंतु त्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जे एक भ्रम निर्माण झाला की आम्हाला जे पैसे तर मिळत आहे, म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलं की 31 डिसेंबर आणि 31 मार्च हे लास्ट तारीख ठरवली। परंतु खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत होते, म्हणून मी सुद्धा लाडक्या बहिणींना सांगत होतो पर्सनली की KYC करा। तर त्यांनी म्हणत होते की सर पैसे येत आहे, पैसे येत असल्यामुळे आम्ही काही KYC करत नाही, तर नंतर करताच येते बा। परंतु झालं असं की जशी 31 डिसेंबर आणि 31 मार्च अंतिम तारीख होती गव्हर्नमेंटने दिलेली, ती तारीख गेली आणि पैसे येणं बंद झालं। आणि पैसे बंद येणं झाल्यामुळे जे आहे आता ते पात्र आहे, गरीब आहे, गरजू आहे, होतकरू आहे, परंतु त्या लाडक्या बहिणींना जे आहे KYC केली नसल्यामुळे पैसे येत नाही आहे। तर माझ्या शासनाला जे आहे हात जोडून विनंती आहे की सरकारने जे आहे एकदा परत KYC ची वेबसाईट परत जे आहे ते दार जे आहे गरीब, होतकरू आणि पात्र महिलांसाठी ओपन करावं। कारण खूपच महिला गरीब आणि होतकरू आहे ज्यांना 1500 रुपये म्हणजे 15,000 रुपये सारखेच आहे असे आपल्या चॅनलवर जे आहे कमेंट्स करून आपल्या महिला आपल्याला सांगत होत्या। तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, आपल्या चॅनलवर आपण आवाज उठवू आणि वेबसाईट चालू करायला लावू आणि ते पण ओरिजिनल वेबसाईट, जेन्युइन वेबसाईट। फेक माहिती आपल्या चॅनलवर मिळत नाही, सर्व लाडक्या बहिणींना माहीतच आहे। तर बघा महिलांनो, तुम्हाला जे आहे हे अटी जे आहे याच्यात जर तुम्ही बसत नसेल तर पैसे मात्र मिळणार नाही। तर कोणत्या कोणत्या अटी आहेत हे एकदा पटकन बघून घेऊया। बघा, ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, म्हणजेच काय, ज्या महिलांचं जे आहे 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न येत आहे, म्हणजेच ते महिला जे आहे अपात्र आहे, म्हणजे ह्या योजनेत बसणार नाही। हा एक महत्वाचा मुद्दा। त्याच्यानंतर दुसरा बघा, ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, आयकरदाता म्हणजे काय, तर इन्कम टॅक्स भरतो आणि इन्कम टॅक्स भरणारी जी महिला आहे ती महिला सुद्धा ह्या योजनेत पात्र नाही आहे। आणि तिसरी महत्वाची जी आहे अट म्हणजे कोणती, कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये कार्यरत आहे। म्हणजे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे, म्हणजे जे सरकारी नोकरीवर आहे, ज्याच्या घरी एखादी व्यक्ती, तर त्यांना 1500 रुपयाची काही गरज नाही आहे। त्याच्यामुळे जे आहे ते महिला सुद्धा अपात्र सरकारने केलेल्या आहेत। आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणारे आर्थिक योजनाद्वारे 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना जे आहे विधवा पेन्शन योजना मिळते, कोणाला जे आहे वयोवृद्ध पेन्शन मिळते। त्याच्यामुळे जे आहे 1500 रुपये जे आहे त्यांचे सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचे बंद केले, परंतु त्यांना विधवा पेन्शन मिळणार आणि जे 1500 रुपयाच्या वर म्हणजे कोणती तरी एक योजनेचा तुम्ही लाभ घ्यावा असं शासनाने स्पष्ट केलेलं आहे। आणि पाचवी महत्वाची म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार खासदार, माजी असो की कोणता पण आमदार खासदार असो, त्यांना 1500 रुपयाची काही गरजच नाही, हे अट जी आहे। आणि 6वी म्हणजे कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून। बघा, खूप सारे जे आहे गरीब लोक काय करतात, 4 व्हीलर घेतात, म्हणजेच काय 4 चाकी, कशासाठी, धंद्यासाठी घेतात, मालवाहतूक घेतात। इथे जे आहे फक्त ट्रॅक्टर वगळून म्हणते, म्हणजे काय, एखाद्याच्या घरी जर 4 व्हीलर असेल म्हणजे 4 चाकी वाहन,
तर ते सुद्धा महिला अपात्र ठरलेले आहे. जर ट्रॅक्टर असेल तर पात्र आहे, परंतु ट्रॅक्टर वगळून जर असेल तर तुम्ही अपात्र आहे. तर आशा करतो लाडक्या बहिणींना तुम्हाला जे पैसे काय येत नाही आहे हे तुम्हाला कळलं असेल. आणि काळजी करू नका, जे लाडक्या बहिणी पात्र आहे, गरीब आहे, होतकरू आहे, गरजू आहे, त्यांना आपण 100% वेबसाईट शासनाला सुरू करायला लावू म्हणजे लावू. तर लाडक्या बहिणींनो, इथेच थांबूया. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.